नेहमी कोणत्या ना कोणत्या घोटाळ्यामुळे चर्चेत असणारा जालना जिल्हा पुन्हा एकदा नवीन घोटाळ्यामुळे आता समोर आलेला आहे। धनगर समाजातील विद्यार्थ्यांचं इंग्रजी शाळाच्या माध्यमांच्या शाळांनी कोट्यवधी रुपयाचं अनुदान लुटल्याचा प्रकार समोर आलेला आहे। तक्रारदार जे आहेत ते आपल्यासोबत आहेत, दीपक बोराडे। काय सांगाल, हे संपूर्ण गौडबंगाल तुम्ही कसं उघडकीस आणलेलं आहे? काय झालं, बऱ्याच दिवसांपासून पालकांच्या तक्रारी होत्या, पण आम्ही थोडंसं दुर्लक्ष केलं की चला आपले मुलं शिकतायत, छोट्या मोठ्या अडचणी असतील, परंतु ज्यावेळेस पालकांनी सांगितलं की कोणी संस्थाचालक 10,000 मागतो, कोणी 5,000 मागतो, कोणी म्हणतो की मुलांना कपडे तुम्हाला घ्यावं लागतात, कोणाला गाडीचं भाडं द्यावं लागतं। आणि काय झालं की धनगर समाज हा गरीब आहे, रानावळात राहणारा गरीब समाज, लाजरा बुजरा, या लोकांनी या तक्रारी आम्हाला गुपचूप केल्या। त्याच्यानंतर मग आम्ही या जे सहसंचालक आहे तिथले इतर बहुजन विभागाचे, त्यांना माहिती मागितली, त्यांनी दुर्लक्ष केलं। आम्ही स्वतः शाळांमध्ये जाऊन स्टिंग ऑपरेशन केलं। आमच्या लक्षात आलं की शासनाचे जे निकष आहेत, ज्यासाठी शासनाने ही योजना काढली, धनगर समाजाच्या मुलांची प्रगती व्हावी, धनगर समाजाची प्रगती व्हावी, यासाठी योजना काढली। या योजनेमध्ये एकही शाळा आज पात्र नाही आहे, परंतु 40 शाळांना मान्यता दिली गेली। नुसती मान्यता दिली नाही, तर आत्तापर्यंत करोडो रुपये या शाळांनी अनुदान लाटलं। आणि या शाळेमध्ये धनगर समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी कसलीच सुविधा नाही, म्हणजे लेकरांचं शिक्षण, त्यांचं सकाळच्या नाश्त्यापासून 2 टायमाचं जेवण, आरोग्य, या सगळ्या सुविधा शासनानं फुकट दिल्यात, पण या सुविधा कुठलीही संस्था पुरवत नाही। या संस्था चालकांनी इथल्या मुठभर अधिकाऱ्यांना हाताशी धरून हा पैसा पार इथलं जालन्याला, कलेक्टर या समितीचे अध्यक्ष आहेत, कलेक्टर हा प्रस्ताव मंत्रालयात पाठवतात, मंत्रालयात या प्रस्तावाची मान्यता मिळून शाळेला मान्यता मिळते, म्हणजे मंत्रालयापर्यंत या भ्रष्टाचाराचे बीज गेलेले आहेत। हा जो भ्रष्ट पैसा आहे या संस्था चालकांचा, हा जालन्याच्या सहआयुक्त समाज कल्याण यांच्या माध्यमातून, कलेक्टर यांच्या माध्यमातून मंत्रालयापर्यंत गेलेला आहे। आणि जोपर्यंत या सर्व दोषींवर कारवाई होत नाही, हा जो शासनाची फसवणूक करून, धनगर समाजाची फसवणूक करून जो पैसा लुबाडला, हा पैसा रिफंड होत नाही, यांच्यावर गुन्हे दाखल होत नाहीत, तोपर्यंत आमचा लढा चालू राहणार आहे। किती विद्यार्थी होते आणि किती शाळांचा यामध्ये समावेश? जालना जिल्ह्यामध्ये 40 शाळा आहेत आणि जवळपास 6,000 विद्यार्थी आहेत। हा फक्त जालना जिल्ह्यातला विषय नाही, तर संपूर्ण राज्यातला हाच विषय। परभणी, बीड, उस्मानाबाद, लातूर, आम्ही ज्या जिल्ह्यामध्ये आम्हाला लोकांचे फोन आले, म्हणजे हे जालना आमचं फक्त एक ट्रायल केली, आम्ही स्वतः शाळांमध्ये गेलो, प्रत्येक जिल्ह्यामधल्या आम्हाला समाज बांधवांचे फोन येतात, सगळीकडे हाच विषय। माननीय मुख्यमंत्र्यांना आम्ही सोमवारी भेटून विनंती करणार आहे की संपूर्ण राज्यभरामधला हा घोटाळा आपण उघडकीस आणून या संबंधितांवर कारवाई करून धनगर समाजाच्या विद्यार्थ्यांना न्याय द्यावा। तुम्ही असं सांगताय की आम्ही गोपनीय माहिती कलेक्ट केली आणि आम्ही स्टिंग ऑपरेशन देखील केलं आहे। ज्यावेळी तुम्ही स्टिंग ऑपरेशन केलं त्यावेळेस तुम्हाला नेमकं प्रत्यक्षदर्शी काय दिसून आलं होतं? आता शाळेत आम्ही गेल्यानंतर त्या ठिकाणी ज्या सुविधा पाहिजेत मुलांना, एकही सुविधा नाही। समजा एका शाळेमध्ये 100 विद्यार्थ्यांना मान्यता आहे, त्या ठिकाणी 100 विद्यार्थी निवासी पाहिजे, तिथं 10 सुद्धा विद्यार्थी नाही। आता बदनापूरला एक RP इंटरनॅशनल स्कूल म्हणून आहे, 675 मुलांची त्याला मान्यता आहे, त्याच्याकडं 5 मुलांची सुद्धा तिथं निवासी व्यवस्था नाही। आपल्या प्रॉपर जालन्यामध्ये सिंहगड इन्स्टिट्यूट आहे, याच्याकडे 1000 मुलं आहेत मान्यता, त्याच्याकडे 100 मुलांची व्यवस्था नाही। हेच आहे, एकही शाळा याचे निकष पूर्ण करत नाही आणि शासनाची आणि धनगर समाजाची फसवणूक करण्याचं काम करत आहे। याला जबाबदार कोणी, काय वाटतं तुम्हाला? याला जबाबदार खऱ्या अर्थानं हे भ्रष्ट प्रशासन, लालची संस्था चालक आणि तितकंच भ्रष्ट हे सगळं सिस्टम मंत्रालयापर्यंत जबाबदार आहे। म्हणजे याला मंत्री सुद्धा जबाबदार आहेत असं म्हणायचं? कदाचित असं म्हणायला हरकत नाही ना। जो तुमच्या कुटुंबाचा जो प्रमुख आहे, तो कुटुंबाच्या घडामोडीला एकतर तो जबाबदार असतो किंवा त्याचं दुर्लक्ष आहे। मग अतुल सावे साहेब या विभागाचे मंत्री आहेत, की जे मंत्री असताना त्यांच्या मंत्रालयामार्फत या मान्यता गेलेल्या आहेत। अतुल सावे साहेबांना सुद्धा आम्ही पत्र लिहिलंय की तुम्ही हे एकदा तपासा, हे जे लोक दोषी आहेत हे शोधा, नाहीतर मग तुम्ही दोषी असाल तर त्यांचाही राजीनामा घेतल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे तुम्ही तक्रार केलेली आहे, काय नेमकं तुम्हाला उत्तर मिळालंय आणि आता तुमची पुढची भूमिका काय असणार? आता पुढची भूमिका आम्ही सोमवारी देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्री, धनगर समाजाचे नेते माननीय आमदार गोपीचंद पडळकर साहेब यांची भेट घेऊन, खरं तर या सिस्टीममध्ये अधिकारी दोषी नाही, संस्था चालकसुद्धा दोषी, अधिकारी दोषी आणि याला मान्यता देणारे मंत्री तेवढेच दोषी आहेत। म्हणून आमची देवेंद्र फडणवीसांकडे मागणी आहे, या खात्याच्या मंत्र्याचा आपण राजीनामा घ्याणार का? या खात्याचे मंत्री अतुल सावे आहेत। हो ना, मग अतुल सावे असले म्हणून काय झालं? अतुल सावेचा राजीनामा हे सरकार घेणार का? आणि जर अतुल सावेचा राजीनामा या सरकारने घेतला नाही तर यापुढे या महाराष्ट्रात धनगर समाज रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही। बरं, काय सांगाल, काय इशारा आहे आता पुढचा?
पुढचं इशारात आमचे दोन माझे बांधव आहेत. आम्ही म्हणजे 4 महिन्यापासून सोबतच आम्ही हे केलं याच्यामध्ये काम. मी एकच म्हणते की शासनाचं आम्ही आभार मानतो आहे की आमच्या जे मेंढपाळ आहेत, गोरगरीब आमची धनगर समाज आहे, समजा आरक्षणपासून तर आम्ही वंचित आहे, पण आम्हाला कमीत कमी याच्यात आम्ही खुश होतो की आमच्या लेकरांना ते योजना दिल्या की चला बाबा आपले लेकरं पण काहीतरी शिकतील. आता मेंढपाळ व्यवसाय ते बंद करतील, काहीतरी नामांकित शाळात शिकतील ते, पण याच्यामध्ये पण तुम्ही डल्ला मारला आहे. आणि जे मी एकच सांगते की जे साखळी पद्धत आहे यांची, संस्था चालकपासून संस्था चालक एवढं करू शकत नाही, कारण याच्या मागे मोठे मोठेच असणार ना याचे जे आहे ते गब्बर सिंग. तर याची चौकशी झाली पाहिजे आणि अधिकारी निलंबित झाले पाहिजे. आणि जे आमचे भावांनी सांगितलं आहे की मंत्र्यांची पण चौकशी झाली पाहिजे. आणि याच्या पुढचा लढा तर आम्ही चालूच ठेवणार आहे जोपर्यंत आम्हाला न्याय भेटणार नाही तोपर्यंत. तर एकूणच आपण पाहू शकतो की जालना जिल्ह्यामध्ये 40 शाळा आहेत आणि या 40 शाळांमध्ये जवळपास 6000 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. मात्र जवळपास दरवर्षी 40 कोटी रुपयाचा अपहार केल्याचा जो प्रकार आहे तो समोर आला असल्याचं यांचं म्हणणं आहे. त्यामुळे या शाळांवरती आता कारवाई होणार का, आणि संबंधित मंत्री अतुल सावे यांनी देखील आता राजीनामा दिला पाहिजे अशी मागणी जी आहे ती आता तक्रारदारांनी केलेली आहे. रामनाथ ढाकणे, TV9 मराठी, जालना. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.